मी विजय लासुरे, व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपल्या स्वागत आहे। राजकीय विश्लेषण या कार्यक्रमामध्ये आम्ही व्हीएम न्यूजचे संपादक सादिकभाई शेख यांच्याशी आज चर्चा करत आहोत। एकंदर राजकारण, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्या मंत्रिमंडळात असणारे काही मंत्री ज्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेले आहे अशा काही मंत्र्यांवरती आपण बोलणार आहोत। सादिकभाई माझ्याबरोबर आहेत। एक तर मुळात शिवसेना गट फुटून भाजपबरोबर जाऊन ही सत्ता स्थापन झाली, त्यानंतर दोघांचा कारभार बरेच दिवस जवळजवळ 30-35 दिवस चालला त्याच्या पुढे, आणि विशेष म्हणजे कोर्टामध्ये ही केस दाखल आहे। अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला, त्यातल्या काही मंत्र्यांवरती आक्षेपही आहे। काय एकंदर घटनेबद्दल आपण सांगाल? सुरुवात करायची म्हणले तर महाराष्ट्रामध्ये गेल्या सव्वा महिने दीड महिन्यापासून ज्या गोष्टीची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता, ती सर्वात महत्त्वाची राजकीय घटना घडली। ती घटना म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार। मंत्रिमंडळाचा विस्तार या नावाखाली विरोधक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला वारंवार ट्रोल करत होते किंवा टीका टिप्पणी करत होते। अचानकपणे आपल्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या एका संध्याकाळी पूर्व संध्येला जाहीर करण्यात आलं आणि ऑगस्ट क्रांती दिनीच हा क्रांतिकारी मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय घेतला गेला आणि त्या मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर करण्यात आला। ज्याप्रमाणे आपण सांगितले त्याबद्दल काही टीका टिप्पणी होत आहेत। त्याची सर्वात पहिली पार्श्वभूमी सांगायचं झालं तर माझ्या मताप्रमाणे काल जे विस्तार झालेलं मंत्रिमंडळ आहे किंवा महाराष्ट्रामध्ये उदयास आलेलं जे सरकार आहे ते ईडी सरकार नसून डीई सरकार आहे। महाराष्ट्रात उदयाला आलेले सरकार हे एकनाथ शिंदे सरकार नसून देवेंद्र फडणवीस सरकारच आहे। हे कालच्या मंत्रिमंडळातून आपल्याला सर्वांना स्पष्ट झालेलं आहे। ठराविक मंत्री वगळता जे मंत्री ज्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन केले गेले, संजय राठोड, पूजा चव्हाण प्रकरणामध्ये, त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊन न देणं हे भारतीय जनता पार्टीचं काम होतं। परंतु सत्तेसाठी काही पण, कसं पण आणि कुठं पण हे ब्रीद जणू भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेलं आहे। त्याप्रमाणेच त्यांनी सुद्धा ह्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये संजय राठोडचा मंत्रिपदाची शपथ घेण्याचा कार्यक्रम सोहळा पार पाडून दिला। एवढंच नाही तर त्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। सर्वात मोठी बात, शिवसेने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हाच खरा एक वेगळा मुद्दा आहे। कारण एका बाजूला भाजपची संख्याबळ जास्त असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, इथेच कुठेतरी डाव साधला जात होता, मात्र हे एकनाथ शिंदेना कळालं नाही असं काही एकंदर। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं तिघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तिघांनी एककलिमी कार्यक्रम राबवला होता, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणे। महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये सत्तेपासून दूर राहणं हे भारतीय जनता पार्टीला पचलेलं नव्हतं। किंबहुना त्यापेक्षाही जास्त आजच्या घडीला ज्यांचं चाणक्य म्हणून उल्लेख वारंवार केला जातो, देवेंद्र फडणवीसांना ही गोष्ट पटली नव्हती की सत्तेपासून आपल्याकडे सर्वात मोठा पक्ष असताना सत्तेपासून दूर राहणं। त्यामुळे एकनाथ शिंदे जरी आता मुख्यमंत्री असले तरी खऱ्या अर्थानं पूर्ण कारभार हे देवेंद्र फडणवीसच चालवतात। आणि जर राजकीय अभ्यासकांनी व्यवस्थित अभ्यास केला तर त्यांच्या निदर्शनात सुद्धा येईल की आत्ताचं सरकार हे एकनाथ शिंदे सरकार नसून देवेंद्र फडणवीस सरकारच आहे। ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी रिमोट कंट्रोल चालवला, त्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेना बसून पूर्ण रिमोट आपल्या हातात घेऊन राज्यकारभार करत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे असो काय किंवा अब्दुल सत्तार असो काय किंवा शंभूराजे देसाई असो, कोणाच्याही गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली तरी सरकार शेवटी देवेंद्र फडणवीस यांना चालवायचं आहे। एकंदर कोर्टाचा निकाल अजून लागायचा आहे। जी काही सत्ता स्थापन झालेला आहे, कदाचित विरोधात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेने गटाच्या बाजूने जर निकाल लागला तर हे मंत्रिमंडळाला काही अर्थ उरेल का,
किंवा एखाद्या वेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते का? एकंदर काय वाटते, एकंदर ही शक्यता सर्व परिस्थिती पाहता? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणतीही मॅच किंवा कोणतीही स्पर्धा सुरू व्हायच्या आधी जिंकण्याची प्रात्यक्षिक करून जिंकण्याचा पूर्णपणे विश्वास असलेला व्यक्ती म्हणून खासदार शरदचंद्रजी पवार यांची ओळख होती. आत्ताच्या महाराष्ट्राच्या चालू घडामोडीमध्ये जर आपण पाहिलं तर कोणतीही मॅच हे जिंकण्याची जर खात्री नसेल तर त्या स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस भाग घेत नाहीत. हे आपल्याला राज्यसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक आणि आत्ताची एकनाथ शिंदे सरकार ह्याच्यावरून आपल्याला स्पष्ट होते. मंत्रिमंडळाची शपथ घेण्यासाठी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या त्याच्या माध्यमातून आजच्या घडीला तरी ही गोष्ट स्पष्ट होती, ही बाब स्पष्ट होत आहे की ह्या सरकारला कसल्या प्रकारचं नुकसान येणार नाही. शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणारे कपिल सिब्बल यांनी 2 दिवसापूर्वीच आपलं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर मांडलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी हताशून मांडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाकडून आता कोणती अपेक्षा राहिलेली नाही. कदाचित ती बाब असेल किंवा टेक्निकली काही बाबी असतात, परंतु देवेंद्र फडणवीस कोणतीही ब्लाइंड गेम आज खेळत नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे ज्या मंत्रिमंडळाला 1.25 महिना लागला शपथ घ्यायला, ते ईडी सरकारचं बाळ पुढच्या 2.5 वर्ष पूर्णपणे काढणारच, ह्याच्यामध्ये काही शंका येईल असं मला वाटत नाही. नाही, पण एकंदर परिस्थिती पाहता कदाचित देवेंद्र फडणवीस यांना शंका आहे की हे सरकार टिकेल की नाही, आणि मग याच कारणामुळे कदाचित त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं. म्हणजे उद्या सरकार पडलं तरी एकनाथ शिंदे तोंडावर पडतील, आपण सेफ राहू, ही एक बाजू असू शकते याच्यामध्ये. किंवा एकनाथ शिंदेंना बळीचा बकरा बनवायचा हे फडणवीस सरकार आता अर्थात भाजपने ठरवलेलं असेल आणि त्याच ह्याच्याने ही पावलं उचलली गेली असेल. कारण एवढा मोठा निर्णय जो झाला मुख्यमंत्री बनवायचा आणि तो बळीचा बकरा म्हणजे एकनाथ शिंदे हे आहेत, असं एकंदर वातावरणात सध्या वाटतंय. पाहणाऱ्याला ज्या पद्धतीनं तो पाहत आहे किंवा ज्या चष्म्यातून पाहत आहे त्या पद्धतीने हे जग दिसणार. परंतु हे स्पष्ट आहे, देवेंद्र फडणवीसांनी जी केलेली खेळी आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नाही तर पूर्ण भारताच्या राजकारणातील माइलस्टोन ठरणार आहे, मैलाचा दगड ठरणार आहे. एकनाथ शिंदेचा बळीचा बकरा आज नाही होणार. 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हा बळीचा बकरा होणार नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे कदाचित एकटाच शिंदे राहील, याबद्दल शंका असणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. आज मी तिला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा हा त्यांच्यासाठी सर्वात मायनस पॉइंट म्हणजे निगेटिव्ह बाजू आहे. ज्यामुळे सरकार पुन्हा स्थापन करताना जी कसरत करावी लागणार आहे ती महाविकास आघाडीला करावीच लागणार आहे. लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून 164 विरुद्ध 99 हा आकडा आपल्याला स्पष्ट चित्र उभं करतो की महाविकास आघाडी आपलं बहुमत सिद्ध करू शकत नाही. जर तुम्ही ह्यातील 20 आमदार जरी अपात्र केले तरी तो आकडा 144 वर येणार. याच्यामधून बहुमत दाखवताना भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहणार. आणि जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी कायदेशीर बाबीला 2.5 वर्ष सुद्धा लागू शकतील अपात्रतेचा निर्णय व्हायला. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा बऱ्याचशा त्यामध्ये असणाऱ्या ज्या मांडवाखालनं जायला लागतात त्या प्रक्रिया आहेत. ज्यामुळे मला तर आता शंका वाटत नाही की ईडी सरकारला कसला धोका आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारला. येणाऱ्या काळामध्ये जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी त्याला सुद्धा काही राजकीय कायदेशीर बाबीमध्ये पर्याय आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन जर शिवसेनेमधून ईडी सरकारमध्ये सामील झालेले काही आमदार अपात्र झाले तर पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आणि त्यावेळी सुद्धा पूर्ण राज्याची सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्येच राहणार आहे. सध्या तरी पुढील 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल हा देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे, यात काही शंका मला वाटत नाही.
एकंदर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कॅबिनेट मंत्रीपद अनेकांना दिली गेली. जवळजवळ म्हणजे शिवसेनेची 9 आणि भाजपची 9 असे 18 कॅबिनेट मंत्री दिले गेलेले आहेत. मात्र यामध्ये काही इच्छुकांनाही डावललं गेलेलं आहे. ज्यांना दिलं जाईल अशी खात्री होती, त्या नाराजीचा फटका यांना बसणार आहे का? विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये म्हटलं जात होतं की आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळेल आणि एक खात्री दिली जात होती. शंभूराज देसाई होते, महेश शिंदे होते, पण याच्यापैकी फक्त जी माळ पडली ती शंभूराज देसाई यांच्या गळ्यातच पडली. त्यामुळे ह्या लोकांमध्ये नाराजीचा एकंदर सूर येऊ शकतो का? कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येते आहे, ती नेत्यांची नाराजी आहे असं म्हणावंसं काय वाटतं? सातारा जिल्ह्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी किंवा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्ठा दाखवलेली आहे. त्यामुळे कोणत्याही घडामोडीमध्ये हे चुकीचा विचार करतील किंवा आपला विचार बदलतील असं वाटत नाही. हा प्रत्येकाच्या मनात आहे की आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावं, त्यामुळे प्रत्येकजण हातपाय मारते. सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी आपण विचार माध्यमच्या साप्ताहिकाच्या अंकामध्ये एक लेख लिहिला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी बालेकिल्ला परंतु राज्य देवेंद्र सेनेचा असा आपण उल्लेख केला होता. महाविकास आघाडीमध्ये असणारे मंत्री शंभूराजे देसाई हे देवेंद्र सेनेचे सेनापती आहे असा उघड आणि जाहीरपणे उल्लेख विचार माध्यमच्या अंकातून आपण केला होता. त्याचबरोबर महेश शिंदे शिवसेनेचे आमदार परंतु देवेंद्र सेनेचे शिलेदार म्हणून सुद्धा उल्लेख आपण केला होता आणि ते आपलं भाकीत तंतोतंत खरं ठरलेलं आहे. हे राजकीय भाकीत आपण मांडताना संपूर्ण असणाऱ्या राजकीय पार्श्वभूमीचा सद्य परिस्थितीचा विचार करूनच मांडलं होतं. त्यामध्ये कोणती गोष्ट चुकीची ठरलेली नाही. त्याची प्रचिती तब्बल वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आली आणि सातारा जिल्ह्याला सुद्धा पाहिलेली आहे. जरी शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदेच्या गटातून मंत्री झालेले असले तरी त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एक दुसऱ्याच्या शब्दाचा दोघंही आदर करतात, शब्द पडून देत नाही. महेश शिंदेची राजकीय निष्ठा विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होती, परंतु विधानसभेची सीट ती जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी लढवली. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तुम्ही बघितलं तर शंभूराजे देसाई आणि अब्दुल सुत्तार यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढली. ह्यांचा आणि शिवसेनेचा कसल्या प्रकारचा जिव्हाळ्याचा, आष्टेचा, निष्ठेचा कसल्या प्रकारचा संबंध नाही. हे आजही देवेंद्र सेनेचे शिलेदार सेनापती आहेत, भविष्यात सुद्धा तेच राहतील. नक्कीच आपण ही चर्चा करतो राजकीय विश्लेषणावर, मंत्रिमंडळ विस्तारावरती. व्हीएमने जी भाकीतं केली होती ती आज तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. असंच भाकीत आत्ताही करत आहे की 2.5 वर्ष ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघांचं सरकार 2.5 वर्ष तरेल असं व्हीएमचं म्हणणं आहे. आणि हे जे काही कोर्टाचे जे काही बाबी आहेत त्या पुढे वाढू शकतात असंही आमचं म्हणणं आहे. पुढच्या अंकात आपण पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या विषयावरती, राजकारणावरतीच पुन्हा बोलूयात. तोपर्यंत रजा घेऊयात. नमस्कार.